नमस्ते. बरं, आपलं नाव काय? पद्मा नितीन नाव. आणि कुठून आले नेमकं तुम्ही? नाशिकमध्ये आले ना? तर कुठून आले? पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडून आले. तर नेमकं काय त्रास होता तुम्हाला? माझे गुडघे आणि कंबर हां. खूप दुखत होते. आणि कधीपासून होतं असं? माझे 3-4 वर्ष झाले दुखते. 3-4 वर्ष. ओके. मग याच्यावरती किती डॉक्टरांना आधी विलास केला तर? किती डॉक्टरांना दाखवलं? बरेच डॉक्टरांना दाखवलेलं आहे. पिंपरीमध्ये दाखवलेलं आहे, मुंबईला पण दाखवलेलं. ओके. काही फरक त्याच्यावरती? किंचित फरक पडायचा, पुन्हा जे आहे ते चालूच व्हायचं. हां. आता झालं काय होतं, तुमच्या कमरामध्ये आणि मानेमध्ये दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम. मानेमध्ये C4/6 मध्ये गॅप आहे, कमरामध्ये L4/L5 मध्ये गॅप. तिथून ब्लड सर्क्युलेशन मान, ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर आणि हाताला होत नाही. तसंच कमरापासून तर नाही पायाला रक्तपुरवठा होतो. त्याच्याने काय होतं, हात दुखणं, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात, डोकं दुखतं, चक्कर येतात. तसंच कमरापासून दोन्ही पायाला रक्तपुरवठा होत नाही, म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात. आता मानेचा प्रॉब्लेम त्याला म्हणतात सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस. कमराचा जो प्रॉब्लेम आहे त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता ह्या जे दोन्ही पण आजार आहे तुम्ही कोणत्याही स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले तर त्या डॉक्टरला MRI केल्याशिवाय समजत नाही. तेच आम्ही काय केलं, हे नाडी परीक्षण 2 मिनिटात तुम्हाला सांगितलं की तुमची कोणत्या ठिकाणी कोणची नस जबलेली, कोणत्या ठिकाणी काय गॅप आहे. हे जर तुम्ही बाहेर गेले तर MRI केल्याशिवाय कोणत्याही डॉक्टरला समजत नाही. पण निसा MRIचा खर्च केला तर 5 ते 10 हजार रुपये. बरोबर. पण आम्ही ते न बघता सांगितलं का नाही तुम्हाला? असे ते दोन्ही प्रॉब्लेम कंटिन्यू असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास आहे. पण त्याला काही नियम आणि पथ्य असतं. ते तुम्हाला सांगितले की काय करायचं काय नाही करायचं, वजन कसं उचलायचं, झोपायचं कसं, प्रवास कसा करायचा, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुसरं, थोडंसं फॅटवरती पण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तुमचं फॅट का वाढतं की तुम्हाला परत काहीतरी खायची सवय. बरोबर. म्हणजे काहीतरी व्यसन. आता जसं की तुम्हाला तांदूळ खायची सवय, ठीक आहे. पण त्याच्याने काय होतं की आपली जी लाळ ग्रंथी आहे ती परत तयार होते. ती लाळ ग्रंथी परत तयार झाली तर त्याच्याने काय होतं, आपलं जो आतमध्ये अनेक प्रकारचे जे नको असलेली घटक तयार होतात आणि त्याच्याने जी चरबीला चालना देणारी जी घटक आहे त्या आतमध्ये त्याचं प्रमाण वाढतं. त्याच्याने काय होतं की आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे तुम्ही जर ती लाळ ग्रंथी परत वाढवली गेली आणि त्याच्याने काय होतं, परत नको असलेली घटक जर वाढले त्याच्याने तुमचं चरबीचं प्रमाण वाढणार. म्हणजे बऱ्याच जणांना परत खायची काहीतरी सवय होती. मग त्याच्याने नको असलेली एनर्जी बॉडीमध्ये होते आणि त्याची ती जी एनर्जी असते तुम्हाला जर खर्च होत नाही गेली तर ती चरबीमध्येच रूपांतर होतं. जसं की इकडे बॅटरी मोबाईल आहे, त्याला तुम्ही परत चार्जिंग करताय तर काय होतं, ती बॅटरी फुगते. पण तेच आपण प्रमाणात जर मोबाईल बॅटरी चार्ज करत बसलो तर बॅटरीला मरेपर्यंत काही त्रास होतो, शेवटपर्यंत त्रास. तसं शरीराचं आहे. आपण 2च टाईम जर शरीराला पाहिजे तेवढं प्रमाणात एनर्जी दिली, काय जे पाहिजे ते प्रोटीन दिलं, तो प्रॉब्लेम येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्रॉब्लेम दुसरा काय, की पचनक्रिया बिघडली. म्हणजे तुम्ही काही जे खाताय तर ते अन्न सडतं आहे. जेवण केल्यानंतर काय होतं की तुम्ही त्याच्यावर लगेच बऱ्यापैकी पाणी पिता. जेवण करताना पाणी पितं किंवा जेवण झाल्यावर भरपूर पाणी पितं. त्याच्याने काय होतं, पोटाचा घेर पण वाढतो. दुसरं, पाणी लगेच पिल्यानंतर आतमध्ये ती तुमचं 2 ते 3 तासात पचनक्रिया होणार आहे पूर्ण. ते 2 ते 3 तासात पचन नाही होत, त्याला कमीत कमी परत 2-3 तास परत वाढतात. त्याच्याने ते पण अन्न जे पचायला पाहिजे ते पचत नाही, ते सडतं. सडल्यानंतर काय होतं, अनेक विषारी घटक तयार होतात, ते शरीरामध्ये विंगतात. हे जॉईंटचे आजार, अनेक प्रकारे पोटाचे आजार सुरू होतात. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला कशाने त्रास होतो, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकी जास्त उशी घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं या गोष्टी टाळायच्या. ठीक आहे. हो, सेटिंग करता रिलॅक्स. हात खाली घ्या, बस. रिलॅक्स. इकडे मान करा, बस. रिलॅक्स.
बसून झोपा. माझ्याकडे तोंड करा. सर का बोल करा. अशी आहे. नाही पाय इकडे डोकं तिकडे. उठा उठा उठा. खरं काना झोपा जागी करा. अशी खालचा पाय स्ट्रेट. बस रिलॅक्स. हां बस असंच थांबा. असं पाय सरळ करा. बस इकडे बघा. पाय सरळ. दोन्ही हात छातीवरती. जा खाली आता. रिलॅक्स रिलॅक्स. जा खाली. रिलॅक्स रिलॅक्स. वाजलं का? वाजलं वाजलं.